आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आहेत। अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहारकडनं जे आहे ते 3 तारखेला दिनेश बुब आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ, मॅरेथॉन बैठकीला सुरुवात झालेली आहे, काय सांगणार? हे आता आम्ही बूथ कार्यकर्ते बोलावलेले आहे अमरावती आणि शहरामधले तालुक्यातले, त्याच्यावर काही सूचना आम्ही देऊ। त्यांचा नामांकन यात्रा, दिनेश भाऊचा शब्द आहे नामांकन यात्रा, ती नाम निश्चित करणार। ही यात्रा नाव निश्चित करणार, लोकांच्या हृदयावर घर नाव लिहिणार आणि मला वाटते सगळ्या समाजातून सगळ्या पक्षातून कार्यकर्ता म्हणून दिनेश भाऊंचं नाव पक्क करणार। नेता उधर कार्यकर्ता इधर, पैसा उधर जनता इधर। बावनकुळे आज अमरावतीच्या दौऱ्यावर होते आणि ते म्हणाले की महायुती एकनाथ शिंदेंच्या महायुतीमध्ये बच्चू कडू आहे आणि त्यांच्यासोबत एकनाथ शिंदेच बोलतील असं त्यांनी म्हणाले। त्यांना विनंती करतो की एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंची समजूत काढावी, कसं पाहता? अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत ब्रह्मदेव जरी खाली आले तर ते शक्य नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही। तीर गेलेला आहे, हातून निघालेला आहे, तो विजयानंतरच बाहेर येईल। बावनकुळे असे म्हणाले की रवी राणाला नवनीत राणा एक दिवस आदेश देतील आणि ते देखील भाजपमध्ये येतील असं सूचक वक्तव्य केलं। रवी राणा भाजपमध्ये जातील का, अशा चर्चा पुन्हा सुरू? भाजप स्वाभिमानात गेली नाही पाहिजे, एवढाच विषय आहे। शेवटले 2 प्रश्न। अनिल बोंडे असे म्हणाले की अचलपूर मतदारसंघ असो किंवा मेळघाट किंवा अमरावती, त्या ठिकाणी त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असं म्हटलं। अप्रत्यक्षपणे तुमच्यावर टीका राजकुमारजी आहे ना, वाघासोबत करतात, हे तर बिलकुल छोटे छोटे आहे। त्याच्यात 2.5 लाखांनी विजयी होतील नवनीत राणा असं भाऊ। मी डिपॉझिट जप्त करू नवनीत राणाचं। एक शेवटला प्रश्न। सर्व विसरून सोबत आलं पाहिजे महायुतीसाठी, मी लहान आहे मला समजून घेतलं पाहिजे असं आवाहन नवनीत राणांनी केलेलं आहे, कसं पाहता त्यांच्या आव्हानाकडे? त्यांच्या आव्हानाचा आम्ही आदर करतो, पण नवनीतजी तीर इतक्या दूर गेलेला आहे, तो आता पूर्ण भेदल्याशिवाय मागे येणार नाही। आम्ही विजय घेऊनच तो तीर वापस येणार आहोत। ह्या अमरावतीकरांचा अभिमान आहे, कार्यकर्त्याचा विजय आहे आणि पैसेवाल्याच्या विरोधात जनतेची ही लढाई आहे। हे अतिशय आंदोलन म्हणून आम्ही सगळ्या सर्वसामान्य लोकांना घेऊन ही लढाई जिंकणार आहोत। हा पंजाबराव देशमुखांचा जिल्हा आहे, गाडगेबाबांचा आहे, तुकडोजी महाराजांचा आहे। त्यांचं नाव पुन्हा त्या ताकदीनं अभिमानानं ह्या अमरावती जिल्ह्याचं नाव अखंड देशामध्ये कसं निर्माण होईल, याच्यासाठी ही लढाई फक्त नवनीतजी राणाच्या विरोधातली नाही, इथल्या अस्तित्वाची आहे, अस्मितेची आहे आणि मग त्यासाठी आम्ही लढतो आहे। ज्या पद्धतीनं विजय शिवतारे आक्रमक झालेले होते, एकनाथ शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी माघार घेतलेला आहे। तुम्ही एकनाथ शिंदेंच्या बाजूला, उद्या जर तुम्हाला असं काही आलं चर्चा आली तुम्ही माघार? एकनाथ शिंदेंजीचं नातं माझं फक्त दिव्यांग मंत्रालयाचं आहे आणि ते आयुष्यभर त्यांचं माझ्यावर ऋण राहणार। पण या लढाईमध्ये मी तुम्हाला पहिले सांगितलं की या लढाईमध्ये त्यांनी दिव्यांग मंत्रालय दिलं, ज्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, त्यांच्याबद्दल आमचा आदर आहेच। परंतु अमरावती जिल्ह्यामधली कुठल्याही शिंदे साहेबालाच आम्ही सांगन का तुम्हीच एखादी सभा देता का तर पहा दिनेश बुबांच्या प्रचारासाठी। हां, नक्कीच तर होते आमदार बच्चू कडू। कॅमेरामॅन निकेत दातोंडे, मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।